अतिक्रमण झालेलं आहे, सगळे व्यापारी रस्त्यावर बसतायत। मग हा महसूल बुडतोय, त्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार आज परत एकदा करण्याची गरज भासते। कारण गेली अनेक वर्ष या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कानाडोळा केला असं मी म्हणणार नाही, परंतु तुम्हाला ते करायला भाग पडलं असं मी म्हणेन। आणि म्हणून आज बीड शहराची ही दुरावस्था झालेली आहे। जिल्ह्याचं मुख्यालय असलेले हे शहर आहे, इथे तुम्हाला कुठेही भूमिगत गटार व्यवस्था दिसणार नाही। पिण्याच्या पाण्याची 2-2, 3-3 आठवडे आम्हा माया भगिनींना वाट पाहावी लागते। बीडच्या सांस्कृतिक वारसामध्ये भर घालणारी ही कंकालेश्वर देवस्थान आणि शहंशावली दर्गा याला राज्याच्या सांस्कृतिक पटलावर आणण्यासाठी लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनाच पुढाकार घ्यावा लागतो। खऱ्या अर्थाने ते या मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नव्हते, तरी देखील त्यांनी या दोन्ही देवस्थानांसाठी विकास आराखडा केला। आणि मला आनंद वाटतो की दादांनी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या कंकालेश्वरला परत निधी दिलेला आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मदत होते, परंतु हे करण्याची इच्छाशक्ती कुणीही दाखवली नाही। आज अनेक भाजी विक्रेत्यांमध्ये महिलांचा समावेश असतो, छोट्या मोठ्या किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये महिला असतात। अनेक महिला दैनंदिन कामकाजासाठी दररोज बीडमध्ये ये जा करतात। या बीडमध्ये आम्ही महिला नगराध्यक्ष अनुभवलेली आहे। मी इकडच्या बाजूला विचारते, अनुभवली ना आपण महिला नगराध्यक्ष? मग असं असतानाही या बीड शहरामध्ये आजपर्यंत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह का नसावं? विनायकराव मेटे साहेबांनी हे करण्याची तयारी दाखवली, परंतु करंट्या नगर परिषदेने तिथे सहकार्य केलं नाही। आणि मला चांगलं आठवतंय या मुद्द्यावरती लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची भूमिका उचलून धरून किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त आवाज दैनिक पार्श्वभूमीने त्यावेळेस उठवला होता। दैनिक पार्श्वभूमीने तुमच्या भाजी मंडईच्या वातानुकूलित त्या हॉलबद्दलही आवाज उठवला होता, परंतु पुढे काय? राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे प्रश्न उपस्थित करा, परंतु ते प्रश्न त्याच तडफेने जिरतील याची देखील व्यवस्था केली जात होती। आणि म्हणून आज या